रायतेवाडी येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भक्तिमय परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली। सप्ताहाच्या काळात भजन, हरिपाठ, कीर्तन आणि हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला। जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी भाविकांनी श्री संत सावता महाराजांचे दर्शन घेतले। सप्ताहाच्या समारोपानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री सावता महाराज प्रतिष्ठान रायतेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते। सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। रायतेवाडी येथून न्यूज MH17 साठी प्रतिनिधी श्री विजय ढमाले। पाहूया सविस्तर वृत्तांत। आणि मंदिराचं काम बी आपले मंत्री बाळासाहेब साहेब यांनी हाती घेतलेले ते लवकर पूर्ण झाले। त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला होतो, कारण मी पेंटिंगचं काम करतो। मी याला मूर्ती दिली ते मला दिसत बरोबर वाटत नव्हतं, मंदिराला रंग नाही, पण आज मी ठरवली त्यानारी ती त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो। सगळ्यांच्या माळी समाजातर्फे आणि बाकीचे सुद्धा हितचिंतकांतर्फे त्याचे धन्यवाद मानतो। श्री संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठानचे श्री सावता महाराज मंदिर रायतेवाडी याच्या त्रिदिनी अखंड हरिनाम सोहळा या आयोजित करण्यात आलेले रायतेवाडी गावामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 वर्षापासून हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होत आहे। यावेळी या मागील अनेक या सप्ताहानिमित्त अनेक पुरस्कार आपण या जाहीर करण्यात आले होते। इथं आज गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। शाळेसाठी या संस्थेमार्फत भरीव जिल्हा परिषद शाळेला भरीव योगदान देण्यात आलेले आहे। तसेच सावता महाराज प्रतिष्ठान यामार्फत सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने कोरोनाग्रस्त लोकांसाठी विविध प्रकारचे कामं करण्यात आलेली। लोकसहभागातून रायतेवाडी गावचे भूषण नारागावचे गंगाधर मंडलिक सर यांनी या सावता महाराज मंदिरामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिल्हा परिषद शाळेमध्ये सावित्रीबाई फुले, सरस्वती माता यांच्या मूर्त्या बसवण्याचे मोठे योगदान त्यांच्या मिसेसच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे। त्यामुळे गावातील विविध विकास कामाला या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गासाठी गावातील विविध विकास कामासाठी मोठे भरीव असे योगदान मिळत असून यापुढे त्यांच्या मार्गाने आम्हाला सतत आहे। गेल्या 8 ते 10 दिवसात नुकतेच जयश्रीताई थोरात सामाजिक कार्यकर्ते यांनी एक विरा फाउंडेशन अध्यक्ष यांनी आपल्या मंदिरासाठी एक 15 दिवसामध्ये कलरचं काम सुरू होणार असल्यावर मंदिराचं कलरचं काम त्यांच्या मार्फत सुरू होणार आहे आणि त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। या भाविकांच्या गेल्या 3 दिवसापासून त्रिदिनी अखंड सप्ताहाला आरंगाव येथील रमेश महाराज वशीकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू होत असून या सप्ताहाचे मुख्य प्रवर्तक सुरू करणाऱ्या उषाताई वाघ व उषाताई वाघ, राजेश गुंजा ग्रामसेवक यांच्या संकल्पातून हा सप्ताह सुरू झालेला आहे। या सप्ताहात त्यांना त्यांचे योगदान आपल्याला नाकारता नाही। जोपर्यंत भवितात आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू राहील आणि आलेल्या सगळ्या भाविकांनी यासाठी दिलेले योगदान, गावकऱ्यांनी दिलेली मदत, केलेलं व रात्र विनाकरी, काळकरी, कीर्तनकार आणि आज इथे कालेचे कीर्तन झालेले कल्याण महाराज पवार जोड खूप असं सुंदर असं कीर्तन केलेले आणि तिने सुद्धा वेळ काढून गेल्याबद्दल त्यांचे बी आम्ही आभार मानतो। आणि हे सप्ताह समितीच्या जे प्रतिकारी टाळ, मृदुंग, रात्र विना वाजवणारे हे सगळ्यांचे जे मोलाचे सहकार्य केलेले या असे सहकार्य यापुढे राहील। या गावच्या वतीने यापुढे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या असे सामाजिक काम उपक्रम राबवले जात आहे आणि यापुढे राबवले जाणार आहे। आणि विविध गावातील समस्या, विधवा, परित्यक्ता, निराधार या लोकांसाठी सतत कार्य करण्याचे काम आम्ही ध्यान घेतलेलं आहे आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर आणि विविध गावातील माजी सरपंच सतीश तंपरे, संगीता सातपुते आणि या सगळ्या गावातील कार्यक्रम योगदानामुळे यशस्वीपणे पार पाडू शकलं. याबद्दल मी पुन्हा एकदा गावकऱ्यांचे व सगळे आमचे जे भक्तांगण मंडळी रायतोडीचे आणि सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांनी उपस्थित दिले, सहकार्य केलं, याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो. मगोरी कृपा बहुतांचे, मगोरी कृपा बहुतांचे, मगोरी कृपा बहुतांचे, मगोरी कृपा बहुतांचे. लाडकिले कमी संतांची, 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 लाडकिले कमी. राधे तुला पुसत डोंगरीवाला ग, राधे तुला पुसत डोंगरीवाला ग, राधे तुला पुसत डोंगरीवाला ग, राधे तुला पुसत डोंगरीवाला. याचं ज्ञानोबरायचं नवल सांगितलं. काय सांगू देवा ज्ञानोबाची वेद महिषामुखी बोलविले. आपलं पोटचं पोरग आहे, आपलं ऐकत नाही. ज्ञानोबरायांनी म्हणजे सर्वात निर्बुद्ध प्राणी म्हणजे रेडा. पण ज्ञानोबरायचं नवल काय? वेद महिषामुखी बोलविले, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वविला शांती रूपी सर्वांच्या कानाकोपऱ्यात घरापर्यंत पोहोचेल असा आवाज या ठिकाणी आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर असं नियोजन. 3.5 दिवसाचाच सप्ताह, परंतु श्री संत सावता महाराज भक्त परिवाराने या ठिकाणी मला वाटतं आदरणीय हरिभाऊ सरपंच असतील, ही सप्ताह कमिटी असेल, सर्व वारकरी असतील, सर्वांनी आनंदाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न केलेला आहे. गावातील आजी माजी सर्व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते असतील. आता दिवसाचा कार्यक्रम आहे, कामाचा टाइम आहे, तरी परंतु जे नियम टिकवायचे त्यामध्ये काही लोक जबाबदार असतात आणि म्हणून जे जबाबदार लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहे. थोडे असू द्या, जास्त असू द्या, पण जबाबदारीनं हा कार्यक्रम पार पाडण्याकरता 3.5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहे. आज काल्याचं कीर्तन आहे, अभंग सर्व भजनी मंडळाच्या परिचयात आहे. हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हा परमात्मा कसा आहे, याचं नवल काय आहे, त्याच्या या अभंगातून सांगितलं. परमात्मा एवढा मोठा आहे, अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये आहे बर का. एका बाजूला परमात्म्याचा मोठेपणा सांगितला, दुसऱ्या बाजूला परमात्म्याचा लहानपणा सांगितला. हेच परमात्म्याच्या अवताराचं नवल आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी नारी हा बालक नंदात आहे. अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे, पण नंद बाबाच्या घरात मुलगा म्हणून, यशोदा रोहिणीच्या घरात मुलगा म्हणून नांदतो राहतो, हे त्याचं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, साऱ्या पृथ्वीला जो जीवजंतूला सांभाळतो त्याला यशोदा भोजन घालतो, हे त्याचं नवल आहे. विश्वव्यापक कमळापती, चराचरात भरलेला परमात्मा, सर्वत्र व्याप्त असलेला परमात्मा, त्या गोकुळातल्या गवळणी त्याला कड्यावर घेऊन खेळतात, हे त्या गवळणीचं भाग्य आहे, हे नवल आहे. त्या परमात्म्याला 16,108 पत्न्या असून सुद्धा तो ब्रह्मचारी ठरतो. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, हे नवल आहे. म्हणून नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे पुढे. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव तुकोबराय म्हणतात, अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे पुढे. बर का. नवल, नवल आश्चर्य वाचक हा शब्द आहे. सर्व बर का,
सर्व सारखे व्यवहार असतात त्याला नवल म्हणत नाही. आपल्या गावात सर्वच मुलं शाळेमध्ये जातात, पण एखादा जर बरं का कलेक्टर झाला ना हे नवल. काय शाळेत सर्वच मुलं जातात, पण गावातला एखादा मुलगा कलेक्टर झाला हे गावातलं काय नवल आहे. एखादा न्यायाधीश झाला हे नवल आहे. शिक्षण सर्वच करतात, कॉलेज सर्वच करतात, पण क्लास 1 अधिकारी जर बनला एखाद्या गावातला तर ते गावातलं नवल. गावामध्ये अशा सर्व दृष्टीने आपण विचार करा. मुलं सर्वच संस्थेत जातात. आता गणेश महाराज आणि पवन महाराज पक्वाज उत्कृष्ट वाजवतात. पक्वाजामध्ये म्हणजे त्यांनी पक्वाज शिकणं वेगळं, तयारीनं शिकणं वेगळं, आणि कीर्तनात चांगल्या पद्धतीनं वाजवणं हे नवल आहे. विठ्ठल विठ्ठल आगळं वेगळं घडलं, आवाज कमीच ठेवा. आगळं वेगळं घडलं का तिथं नवल केलं जातं. आगळं वेगळं सर्वसामान्य असतं त्याला नवल होत नाही. विशेष झालं ना मग चांगलं झालं तरी नवल आहे आणि वाईट झालं तरी नवल आहे. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने मुलं उडविले पाय, कुंभाराने मुलं. आपलं नवसा सायासानं झालेलं पोरग आपण पायाखाली दाबून मारू का? आपण आपलं मुलगा नवसा सायासानं झालेलं मुलगा जर पायाखाली दाबून मारलं तर त्याला समाज चांगलं म्हणणार नाही, संत चांगले म्हणणार नाही, देव चांगले म्हणणार नाही. मग नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने मूल तुडविले पायी, नाही देह शुद्धी मुलं तुडविले. गोरोबा काकांनी मुलगा पायाखाली तुडवला हे नवल झालं. चांगले नवल आहे का वाईट नवल? नवलच आहे. पण आपला गोरोबा काका काय नास्तिक आहे का? मुलं मारणारे आहे का? नाही. पण का झालं ते? भजनामध्ये दंग झालेले गोरोबा काकाला त्याचं भान नाही आणि त्यांच्या पायाखाली मुलं आलं आणि ते तुडल्या गेलं म्हणून वर्णन केलं. नवलाची गोष्ट आहे तर सकाळी बाई कुंभाराने मुलं तुडविली पाहिजे. कोणी आपलं मूल पायाखाली तुडत नाही, पण भजनात रममान झालेले गोरोबा काकांना देह भान नाही म्हणून मूल तोडल्या गेलं. नवल जे असतात ना काही आश्चर्यकारक घटना आहे त्याला नवल शब्दाचा प्रयोग. आई काय कस खये बाई, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तुहा यशोदेशी म्हणतो आई. देवकीने वाहिला यशोदेने पाळिला, पांडवाचा बंदी जन सोनिया राहिला. ब्रह्मांडाची साठवण योगियाचे निज ध्यान, चोरी केली म्हणून उखळाची बंधन. हे सारा नवलच आहे त्या बंगामध्ये, हे का नाही? ऐक ऐक सखळे बाई, नवल मी सांगू काय, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेश म्हणतो आहे. त्रैलोक्याचा बाप आहे, परंतु एका यशोदेला तो आई म्हणून हाक मारतो. हे नवल आहे, तो सर्वांचा बाप आहे. पुढे काय म्हटलं? देवकीने वाहिला यशोदेने पाळिला, पांडवाचा बंदी जन होण्या राहिला. हे नवल आहे. देवकीना तपश्चर्या केली वसुदेवानी, त्यांचा मुलगा म्हणून जन्माला आला पण त्यांना कामाला आला नाही. यशोदे सायाशे पाळिला, यशोदेनानंद बाबाने सायासानं त्याचं पालन केलं पण त्यांनाही कामाला आला नाही. पांडवाचा बंदी जन होण्या राहिला म्हणजे जन्माला एका ठिकाणी आला, सांभाळ एकाने केला आणि पाठीराखा एकाचा झाला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे रसाची आपुना, ज्ञानदेव म्हणे रसाची आपुना, ज्ञानदेव म्हणे रसाची आपुना, ज्ञानदेव म्हणे रसाची आपुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी.
मग व्यवहारातलं नवल वेगळं, प्रपंचातलं नवल वेगळं, आणि परमार्थातलं नवल वेगळं, संताचं नवल वेगळं, देवाचं नवल वेगळं, जीवाचं नवल वेगळं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद मैशामुखी बोलवी, वेद मैशामुखी बोलवी. ज्ञानदेव तुकाराम, मुझे अठ्ठावीस सावित्र्यवाणी बाबा मांगे रुक्माई दिशे कुंडलिका भेटी परब्रह्माने गा. आरतीला बरा, आरतीला बरा.